तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता अर्जुनला अटक झाल्यानंतर सायली कशी त्याची सुटका करणार आहे हेच आपण आता या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो आज प्रियाचा कामावरचा पहिलाच दिवस होता. अतिराजसोबत अगदीच रंग उधळून वगैरे ती घरी आलेली असते आणि त्याच वेळेला आज तिने अधिराजला लुटलेलं होतं. अधिराजकडनं काही पैसे घेतलेले होते, कारण तिला ना आता पुढे खूप मोठं असे काम करायचे, त्यासाठी तिला पैसे लागणार आहेत. पण अधिराजकडनं पैसे मागताना सुद्धा तिने काहीसा बहाणा केलेला होता आणि ते पैसे मिळवलेले होते की बाबांच्या तब्येतीसाठी, म्हणजे बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत हा बहाणा करून तिने ते पैसे मिळवलेले असतात. आणि घरी आल्यानंतर ती बॅगेतनं ते पैसे काढायला विसरलेली असते. अश्विनचा धक्का लागल्यामुळे ती बॅग खाली पडते आणि अश्विनला ते पैसे दिसतात. अश्विनला ते पैसे दिसल्यावर आता मात्र तो तिला विचारतो की अगं एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून. त्यावर ती म्हणते अरे नाही, ते नाही का मी तुला म्हटलं होतं की सानिका ती माझी मैत्रीण तिने मला ठेवायला दिले होते, असंही ती काहीसं खोटं कारण सांगू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती खोटं कारण सांगते ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की प्रिया ती त्यावेळेला कसं करी त्या अश्विनला येड्यात काढते. पण अश्विनचं डोकं ना थोडं आता तिने स्वतःहून बधीर केलेलं असतं, कारण तिला अश्विनला सारखं वेडं ठरवून खोटं ठरवून तिचा डाव साधायचा असतो. अश्विन बरोबर आता तिला काही तिचं घेणं देणं नसतं. तिला आता फक्त ही प्रॉपर्टी हवी, यासाठी ते सुभेदारांच्या घरात राहिलेली आहे. पण तिचा आता मुख्य हेतू, मुख्य डाव जो आहे तो अधिराज आहे. अधिराज हा खूप मोठा संपत्तीचा मालक आहे, ही गोष्ट सुद्धा तिला माहिती असते. आणि यासाठी तिची काही ना काही मेहनत जी आहे ती आता सुरूच असते. ती आता एवढी मेहनत करत असते, त्यातच अश्विनला तर वाटत असते की प्रिया माझी बायको माझ्यावर प्रेम करते, किती जीव ओवाळून टाकते, असंच काहीसं आता वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा प्रिया अश्विन झोपतो ना, तेव्हा ती आता विचार करत असते की ह्या अश्विनला सध्या खूपच प्रश्न पडायला लागलेत, पण ह्या अश्विनचा तर आता गेम तर वाजवायलाच हवा, असाही विचार ना आता डोक्यामध्ये सुरू असतो. आणि त्यासाठी ती आता विचार करते, जसं मी त्या प्रतिमाला बेडे ठरवत होती तसं ह्यालासुद्धा आपण ठरवू शकतो की नक्कीच ना उद्या मेडिकल स्टोअरमधनं त्याच गोळ्या आणून ह्याला ना रोज रात्री ज्यूसमध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून दिल्या ना, तर ह्याचं डोकंसुद्धा ना तसंच बधीरसारखं काम करेल, असंही आता ती विचार करत असते. कारण तिला ना अश्विनशी घेणं देणं नसतं. तिला आता हेच वाटत असतं की अधिराजसोबत आपण जास्त वेळ घालवायला हवा, मग या अश्विनला वेड्यात का काढायना हे आपल्याला करावंच लागणार आहे. कारण मग अश्विन निदान हिला हजारो प्रश्न तरी विचारणार नाही ना, तो त्याच्याच तंद्रीत राहील. यासाठी ही प्रिया कुठच्याही खालच्या थराला जायला तयार असते. त्यासाठी प्रिया या सगळ्याचा विचार करत असते. अश्विन आता झोपायचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रियाला सुद्धा सांगतो की उद्या कामावर जायचं आहे, सो लवकर झोप. आणि मग ती झोपलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रिया ही अश्विनकडे काही पैसे मागत असते. अश्विनला ती म्हणत असते की अश्विन मला जरा पैसे हवे आहेत, जरा देशील का, कारण तुला मी म्हटलं नव्हतं का सारिकाची आई जी आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे, सो थोडे पैसे लागणार आहेत, प्लीज जरा देतोस का पैसे. पण काल रात्री तर ऑलरेडी अश्विनने तिच्या बॅगेत पैसे पाहिलेले असतात. अश्विन म्हणतो की अगं असं काय करतेस, काल रात्रीच तर तू मला म्हटली होतीस ना की सारिकाने तुझ्याकडे पैसे ठेवायला दिले, ते आहेतच ना, मग आता अजून कसले पैसे हवे आहेत, असंही आता तो तिला म्हणत असतो. त्यावरती म्हणते कोणते पैसे, कशाबद्दल बोलतोयस अश्विन तू. आता ती ह्या सगळ्यामध्ये ना त्याला उलटं बेड्यात काढत असते, कारण त्याने तर रात्री पैसे पाहिलेले असतात, पण आता तिला असं दाखवायचं असतं की अश्विनच्या डोक्यावर कामामुळे प्रेशराईज आले, त्याच्यामुळे तो असा वागतोय. मग ती त्याला हेही विचारते की काय झालंय अश्विन, तुला कसला त्रास आहे का, काही घडलंय का तुझ्यासोबत, तर तसं मला सांग, जर तसं असेल ना तर आपण बघूया काय ते, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अश्विन तिला म्हणतो की नाही गं, मी काल रात्री तुझ्या बॅगेत पैसे बघितले होते आणि तुला मी विचारलं सुद्धा होतं की हे कसले पैसे आहेत काय, तेव्हा तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं. आता अश्विनचं जे काही गोंधळ उडालेला असतो ना, ते बघून ना थोडंफार घाबरायलाच झालेलं असतं इकडे असणाऱ्या कल्पनाला, कारण हा अश्विन असा का वागतोय. पण ह्या अश्विनच्या या वागण्यामागचं खरं कारण आहे ना बरोबर सायलीला माहिती असतं, कारण सायलीला ह्या गोष्टी बरोबर पाठ असतात की जी प्रिया आहे ना ती तिला जे
जे हवंय ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते आणि ती ना आता तसंच काहीसं करत असते. अश्विनला आता वेड्यात काढायचा प्रयत्न करत असते, कारण तिला जास्तीत जास्त पैसे हुकुमी एक्का जो आहे तो सगळ्यात जास्त तो इथून भेटणार होता, म्हणजेच त्या अधिराजकडनं. मग अधिराजला जर आपल्याला लुटायचं असेल तर इथे घरात असणाऱ्या अश्विनला तर वेडं करावंच लागणार ना. पण त्याच वेळेला मात्र आता कल्पनासुद्धा म्हणत असते की अगं तू असं काय म्हणतेस, रात्री जर तू बोलली असशील ना, उगाच अश्विन काही बोलेल का. तर ती म्हणते की नाही ग आई, काल पण मी बघितलं ना, तुला म्हटलं नाही का मी अधिरा कंपनीमध्ये कामाला लागली तर हा अधिराज म्हणत होता. या सगळ्यामध्ये ना ह्याचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यामुळे हे सगळं काही होतं. पण माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, ह्याला बहुतेक ना कामाचं प्रेशर आहे आणि त्यामुळे ह्याला लोड आलेला आहे, त्यामुळेच त्याची जास्त चिडचिड होते असाही विचार ना इथे असणारी प्रिया करतच आता बोलत असते. प्रिया जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा अर्जुन जो काही आहे तो मात्र प्रियाकडे बघत असतो. प्रियाला आता जायला उशीर होत असतो. प्रिया निघालेली असते. प्रिया आता जशी रूमच्या बाहेर पडते ना, तेव्हा प्रियाचं डोकं बधीर झालेलं असतं. प्रियाला आता काही झालं तरी शांताचा काटा काढायचा असतो. तिला माहिती आहे की तिच्याबरोबर नेमकं काय होतंय आणि त्यासाठी ती आता खूप मोठ्या अडचणीत अडकलेली आहे. त्याच वेळेला ती विचार करते की हीच ती योग्य संधी आहे आणि म्हणूनच ती आता ठरवते की चला आपण ना एकदा बोलून घेऊया. आणि मग ती आता फोन करते आणि ती त्या मुलाला सुपारी देऊ लागते, कारण आता तिच्याकडे पैसा असतो जो की तिने अधिराजकडनं मिळवलेला आहे. आता तिला शांताची सुपारी द्यायची असते आणि म्हणूनच त्या मुलाला ती सांगते जिकडे कुठे दिसेल ना ती डायरेक्ट पोटात सुरा खुपसायचा आणि मारून टाकायचं आणि काळजी करू नकोस, हे सगळं तुझ्यावर येणार नाही. काही झालं ना तरीसुद्धा मी समोर एकदम प्लॅनिंग केलेलं आहे. अर्जुन सुभेदारच्या गाडीमध्ये ही डेड बॉडी टाकायची, या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार अडकेल याचा बंदोबस्त मी करते, तू काळजी करू नकोस, पण तू माझं काम करून घे, असं देखील आता ती त्याला सांगत असते. त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, पण मला पैसे लागतील, पैशांचा बंदोबस्त काय तो करा. त्यावर प्रिया म्हणते की अरे तू काम तर करा, ती तुला त्याचे पैसे मिळाल्याशी मतलब ना, मी तुला पैसा देणारच आहे, असंही ती आता सांगू लागते. प्रियाला आता खूप जास्त आनंद वाटत असतो, कारण तिला तन्वी सुभेदार म्हणून कायमचं सुभेदारांच्या घरात राज्य करायचं असतं आणि यासाठी ती आता अगदीच पिसाळल्यासारखी वागत असते. म्हणूनच ती आता ठरवते की चला फायनली जे आहे ते आपण ह्याला सुपारी तर दिली, हा काम करेल. मग आता तो बघत असतो की कुठून शांता येते का, कारण शांताच्या घरावरती नोटीस लावलेली असते म्हटल्यावर शांता जी आहे ती कुठे असेल लपून बसलेली, ती बाहेर पडणारच का, तर तिला तिचं घर वाचवायचं आहे. दुसरीकडे कल्पनाला आता नकोसं झालेलं असतं, कारण अश्विनमध्ये जे काही बदल होत असतात ते तिला आता आवडत नसतात. म्हणजेच अश्विन असं का वागतोय, अश्विनला खरंच कामाचं प्रेशर असेल का, म्हणून अश्विन असं वागत असेल का, हे सुद्धा विचार ना डोक्यामध्ये आता कल्पनाच्या येऊ लागलेले असतात. मात्र अर्जुन आणि सायली आता कल्पनाला शांत करायचा प्रयत्न करत असतात. आई तुम्ही काळजी करू नका. मग आता सायलीला खरं तर प्रियाचा राग येत असतो, कारण प्रियानेच हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं असतं. प्रियाला जर काही हवं असेल ना तर ती कुठच्याही टोकाला जाऊ शकते, हे सायलीला माहिती असतं. म्हणूनच सायलीला खूप जास्त प्रियाचा राग येत होता. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे कल्पना जी आहे तिला कॉल आलेला असतो अश्विनचा आणि अश्विन कल्पनाला म्हणत असतो की मॉम मी ना डब्बा घेऊन जायला विसरलोय, मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन, तू काळजी करू नकोस. मग आता अश्विन पुन्हा एकदा काहीतरी गोष्टी विसरलाय. मग आता खरंच अश्विनला कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन असेल का आणि तो आपल्यापासून काही गोष्टी लपवत असेल का, असं शेवटी कल्पनाला वाटत असतं. म्हणूनच असा विसरभोळेपणा त्याच्यात वाढत चालला आहे, असा विचारच ना आता डोक्यामध्ये असणारी ही कल्पना करू लागते. कल्पनाला असं वाटत असतं की अश्विनला नक्कीच काहीतरी टेन्शन आहे, पण तो आपल्या सगळ्याला हे सगळं काही सांगत नाही आहे. त्यासाठी आता ती ठरवते की माझं चित्त थाऱ्यावर नाही आहे, मला देवळात जायचे. सायली तू येतेस का गं माझ्याबरोबर. त्यावर सायली म्हणते की आई देवळात गेल्यावर तुम्हाला बरं वाटणार असेल तर येथे मी तुमच्यासोबत देवळात, नका काळजी करू, असं देखील आता तिने कल्पनाला सांगितलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो की अनायसे माझे काम आहेच, कारण त्याला ना आता
त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढायला जायची असते, कारण अतिक्रमणाची नोटीस लागलेली असते. त्यातच आता शांताने सुद्धा सांगितलेलं असतं की मला माझं घर वाचवायचं आहे आणि त्यासाठी मी घराबाहेर पडणार आहे. या काहीशा गोष्टी शांताने सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे आता अर्जुनसुद्धा कामासाठी बाहेर पडायचं ठरवतो. त्यामुळे अर्जुन आणि त्याचसोबत सायली आणि कल्पना हे एकदमच घराबाहेर पडणार असतात. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. त्यावेळेला अर्जुनने आता अधिराजला कॉल केलेला असतो आणि प्लॅनप्रमाणे सगळं काही वर्कआउट होतं आहे ना हे सुद्धा तो त्याला विचारतो. त्यावर अधिराज म्हणतो की काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी एकदम जबरदस्त अशा घडत आहेत माझ्याकडे आणि त्याचे पुरावेसुद्धा आहेत. तू काळजी करू नको, तुम्ही तुमचं काम करत राहा, मी इथे माझं काम करत राहतो, हे देखील आता अधिराजने सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला आता खूप जास्त रिलॅक्स वाटत असतं आणि आता अधिराज हेही म्हणतो की ती ना माझ्या जाळ्यात चांगलीच अडकत चालली आहे आणि त्याचबरोबर आता माझ्याकडे बरेच पुरावेसुद्धा मिळतात, त्यामुळे काळजीचं कारणच नाही. दुसरीकडे आता सायली विचारते की काय झालं, भाऊजी काही बोललेत का? हो बोललेत ना, तो आता काम करतोय आणि ती आता बरोबर जाळ्यात अडकतसुद्धा चालली, हे सुद्धा आता त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही, हे देखील अर्जुन आता सायलीला बोलतो आणि सायलीला सांगतो की मासा जसा जाळ्यात अडकतो ना तसं प्रिया बरोबर त्या अधिराजच्या जाळ्यात अडकली आहे, हे देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला सांगू लागतो. दुसरीकडे कल्पनाला आता देवळात जायचं असतं, त्यामुळे बरं वाटत असतं, प्रसन्न वाटत असतं. म्हणूनच ती आता म्हणत असते की खरंच मला खूप बरं वाटते की आपण देवळात जात आहोत. सायलीला सुद्धा म्हणते की तू बरं झालं माझ्यासोबत येतेस, म्हणजे तुझा पाय दुखतोय तरीसुद्धा तू मला नाही म्हणाली नाहीस. आई त्यात काय एवढं, तुमच्यासाठी मी एवढं तर करूच शकते ना, असं देखील सायली आता कल्पनाला बोलू लागते. मग काय दोघीही जणी जे आहेत ना ते आता देवळात जात असतात. तर अर्जुनलाही नेमकं त्याच रस्त्याने जायचं असतं, म्हणून अर्जुनही आता तिला सोडायला जात असतो. मग आता देवळापर्यंत आलाच आहात तर चला आपण आतमध्ये सुद्धा जाऊया, असं बोलून सायली अर्जुनला सुद्धा देवळात घेऊन जाते आणि अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे देवळात जात असतात. आणि त्याचसोबत देवळात गेल्यानंतर आता देवासमोर महालक्ष्मीसमोर ते प्रार्थना करतात. कल्पनाने जाताना ओटीचं सामान वगैरे सुद्धा घेतलेलं असतं, कारण तिला वाटत असतं की जे काही माझ्या मनामध्ये सारखं आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम तर द्यायला हवा आणि त्याचसाठी ती आता विचार न करता देवाला ओटी वगैरे घेऊन जाते. तेवढ्यातच ना अर्जुनला फोन आलेला असतो, अर्जुनला कॉल येतो. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो की सायली जरा थांबा, मी फोनवर बोलून येतो. तेवढ्याच संधीचा फायदा ना जेव्हा ही लोकं मंदिरात गेलेली असतात त्याच संधीचा फायदा इथे असणाऱ्या त्या मूर्ख माणसाने म्हणजे प्रियाच्या त्या माणसानं घेतलेला असतो. त्याने तर आता शांताच्या पोटात सुराख उपसलेला असतो, शांताचा एंड केलेला असतो आणि ते डेड बॉडी जी आहे शांताला मारलेली ती मात्र अर्जुनच्या डिक्कीमध्ये ठेवलेली असते. अर्जुनची डिक्की मंदिराजवळच गाडी उभी असते, त्या डिक्कीतच त्याने ठेवलेली असते. आता अर्जुन खरं तर फोनवर बोलण्यासाठी म्हणून येतो आणि तेवढ्यातच तिथे पोलिसही येतात. तिथे प्रियाने फोन करून त्यांना सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदारने खून केलेला आहे आणि तुम्हाला पुरावा हवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि मग पोलीस बरोबर तेवढ्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि पोलीस जे आहेत ते मात्र अर्जुनला तिथे पोचता क्षणी अर्जुनच्या डोक्याला पिस्तूल लावतात आणि म्हणत असतात की डिक्की उघडा. अर्जुन म्हणत असतो मी काही केलंय तरी काय. अर्जुन माहिती आहे अर्जुनला की त्याने काहीच केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे, म्हणून तो न घाबरता ते डिक्की उघडतो. आणि जेव्हा तो ते डिक्की उघडतो ना तेव्हा तो डिक्कीमध्ये पाहतो तर काय, त्यामध्ये ना आता ती डेड बॉडी ठेवलेली असते आणि शांता मेलेली आहे ही गोष्ट जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेला आता पोलीसही सांगतात यू आर अंडर अरेस्ट, असं जेव्हा आता पोलीस बोलतात तेव्हा मात्र आता त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत तरीसुद्धा आता तो मजबूत ह्या सगळ्यामध्ये अडकलेला असतो. पण तो आता सायलीसोबत आणि कल्पनासोबत मंदिरात गेलेला होता आणि तरीसुद्धा हे सगळं काही कसं काही घडू शकतं आणि हे कोणी केलं हे तर आता माहीत नसतं. पण पोलिसांनी मात्र आता अर्जुनला पकडायचं ठरवलेलं असतं आणि ते सरळ म्हणतात की तुम्हाला आम्ही आता अटक करायला आलेलो आहोत. तेवढ्यातच सायली अर्जुनची वाट बघतच बाहेर आलेली असते आणि पोलीस अर्जुनबरोबर उभे असतात. म्हणून सायलीला डाऊट येतो आणि सायली विचारते की काय झालं आहे आणि जेव्हा ती पुढे येऊन बघते तेव्हा तिला तिथे गाडीत असलेली शांताची डेड बॉडी दिसते. त्यामुळे तिला तर धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे. त्याच वेळेला पोलीस सांगतात की आता तुम्हाला दिसत नाही आहे का ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या तुमच्या नवऱ्याने खून केलेला आहे. आणि त्यावर सायली म्हणते की हे कसं शक्य आहे, आम्ही आता घरी होतो, घरातून निघून आम्ही देवळात आलोय आणि आता आम्ही इकडनं बाहेर जाणार होतो आणि तेवढं तुम्ही म्हणता हे
सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे हे देखील सायली म्हणत असते. कल्पनाला तर खूप मोठा धक्काच बसतो, कारण कल्पनासाठी हे सगळं काही नवीनच होतं. कल्पना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा तिला आता टेन्शन येतं. कल्पना म्हणते की काहीतरी गैरसमज आहे, प्लीज प्लीज असं काही करू नका, असं देखील कल्पना स्पष्टपणे सांगते. पण आता पोलीस कुठे ऐकत आहेत? अर्जुनही त्यांना समजावत असतो, पण अर्जुनचंही पोलीस ऐकत नसतात, कारण त्यांना अर्जुनच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी सापडलेली असते. त्यामुळे पोलिसांना अर्जुनला अटक ही करावीच लागते. अर्जुनला आता त्या पोलीस जे आहेत त्यांच्या जीपमध्ये बसवतात, हातात हतकडी घालतात आणि त्याला आता घेऊन जातात. आणि त्याचबरोबर ही डेड बॉडी जी आहे ना ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवा हे देखील आता हवालदारांना सांगितलं जातं. मग त्याच वेळेला अर्जुनची गाडीसुद्धा जप्त केली जाते, कारण त्या गाडीतच ती डेड बॉडी असते. त्याच वेळेला अर्जुनला जेव्हा पोलीस घेऊन जात असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात की मी शांताला म्हणालो होतो की घराबाहेर पडू नकोस, तरीसुद्धा ती घराबाहेर पडली. काहीच गरज नव्हती तिला घराबाहेर पडण्याची आणि हे सगळं त्यामुळेच घडलेलं असेल. पण कोणी केलं असेल ना यावर अर्जुनचा विश्वास असतो, कारण का नागराज आणि महिपत ऑलरेडी आतमध्ये आहेत आणि हे सगळं काही कारस्थान प्रियाचंच असू शकतं, कारण शांताचा जो पूर्णपणे संबंध आहे तो प्रियाशी आहे. दुसरीकडे सायली अस्वस्थ होऊन घरी आलेली असते. चैतन्यला सुद्धा कळलेलं असतं की अर्जुनला अटक झालेली आहे, कारण आता टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये अक्षरशः ह्या सगळ्याची न्यूज पूर्ण व्हायरल झालेली असते. त्यामुळे आता चैतन्याला कळलेलं असतं, पण आता सायलीला अर्जुनला सोडवायचं असतं आणि यासाठी ती चैतन्याची या सगळ्यात मदत घेणार असते. चैतन्याला म्हणत असते की अहो चैतन्य भाऊजी, आम्ही जे आहोत ना ते एकत्रच होतो, मग हा सगळा प्रसंग कसा काय घडू शकतो? या सगळ्याच्या मागे ना ती खोटारडी प्रियाच असणार आहे मला माहिती आहे, कारण तिचा संबंध त्या शांतासोबत येतो आणि शांतालाच तिची गुपितं माहिती होती. त्यामुळे मला कळतंय ना की हे सगळं काही प्रियानेच केलं आहे. पण आता आपल्याला हे दाखवायचं आहे की अर्जुन सुभेदार हा निर्दोष आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यावर चैतन्य तिला विचारतो की आज सकाळपासून नेमका तुमचा घटनाक्रम काय होता? अर्जुन कुठे एकटा गेला होता का? त्यावर सायली सांगते की नाही, खरं तर आम्हाला देवळात जायचं होतं, आम्ही देवळात गेलो होतो आणि देवळातून बाहेर पडल्यावर हे सगळं समजलेलं आहे. मग अर्जुनने हे केलं केलंच नाही ह्याचा आपल्याकडे एक चांगला पुरावा आहे, ते म्हणजे देवळात आपण गेलो होतो तेव्हा देवळामध्ये CCTV कॅमेरे तर असतीलच, तिथला आपण एखादं फुटेज बघूया का ज्यामध्ये अर्जुन आणि तू तेवढ्या वेळात तिथे होतात आणि त्यानंतर हे सगळं काही घडलेलं आहे. हा सुद्धा आपल्याला एक चांगला पुरावा मिळू शकतो देखील चैतन्य आता मात्र सायलीला सांगत असतो. सायलीला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की हो तुम्ही बरोबर बोलताय चैतन्य भाऊजी, आता असंच करावं लागेल. आणि मग काय सायली आणि चैतन्य देवळात जातात आणि तो पुरावा मिळवतात, कारण त्यावेळेला आता सायलीसोबतच तर अर्जुन होता. मग हा सगळा प्रसंग दुसऱ्याच कोणीतरी केलेला आहे, पण या सगळ्यात ना अर्जुनसुद्धा निर्दोष आहे. आणि त्याचसोबत आता चैतन्याच्या हाती पोस्टमॉर्टमचे रिपोर्टसुद्धा आलेले असतात. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सुरा खुपसलेल्याची वेळ जी आहे ती मात्र असते ती 11च्या दरम्यान असते आणि ही लोक मंदिरात गेली होती 12 वाजताच्या दरम्यान आणि ते CCTV फुटेजमध्ये आलेलं असतं. आणि त्याआधी अर्जुन घरी होता आणि घराच्या बाहेरसुद्धा एक कॅमेरा आहे ज्यामध्ये अर्जुन जो आहे तो घराबाहेर पडताना तेवढ्या वेळेला दिसला होता, कारण तो 11:30ला घराच्या बाहेर पडला होता आणि 12 वाजता ते लोक मंदिरात होते आणि 11 वाजता जेव्हा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये येतं की 11 वाजता हे सगळं झालेलं आहे, सुरा खुपसला गेलेला आहे. आणि जेव्हा हे रिपोर्ट सायलीच्या हाती येतात तेव्हा सायली थेट आता पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि ह्या सगळ्याबद्दल नोंद करत त्यांना सांगत असते की तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि ते सगळे पुरावे पोलिसांना दाखवते. आता हे सगळे पुरावे सायली पोलिसांना दाखवून अर्जुनची सुटका कितपत करू शकणार आहे हे आपल्याला कामध्येच पाहायला भेटणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.